आता आपण थोडं शेटजींच्या धार्मिकतेबद्दल आणि भाविकतेबद्दल अजून बोलूया. पैसे कमवायला लागले, कर्ज फेडलं गेलं, पण 1899 साली पहिलं त्यांनी काय केलं असेल तर त्यांच्या घरासमोर एक लाकडी भागेश्वर मंदिर बांधलं. ते का बांधलं तर ते शंकराचे खूप भक्त होते आणि लहानपणीपासून असे उल्लेख केले जातात की ते जिथे जिथे जायचे तिथे तिथे भटजी काहीतरी पूजा करतायत, शंकराची पूजा करतायत, त्यांच्यावर अभिषेक होतोय, ह्याचं त्यांना फार कुतूहल वाटायचं. आणि त्यांना असं वाटायचं की मला हे करता आलं पाहिजे, मला हे जमलं पाहिजे, मला पूजा करायची. ही भाविकता आतून आली आणि त्यामुळे त्यांनी भागेश्वर मंदिर लाकडी बांधलं. पण लाकडी बांधून थांबवलं का तर नाही, परत त्याचं चिरेबंदी बांधकाम केलेलं आहे. तुम्ही भागेश्वर मंदिर अजूनही बघा, ते बांधकाम केलेलं अजूनही सुंदर बांधकाम आहे. म्हणजे आत्ता जी कोकणातली महत्वाची देवळं आहेत त्या देवळांमध्ये आपण जर आर्किटेक्चर बघितलं त्या काळचं तर त्याच्यात एक अव्वल दर्जाचं आणि चांगल्या प्रतीचं काम केलेलं आपल्याला दिसतं. तर हा जो मुळात एक भाविकता आणि धार्मिकता त्यांच्या आतून होती ती आपल्याला मुद्दाम सांगावीशी वाटते. पण हे सगळं करताना कधीही त्यांनी समाजोद्धाराचा विचार केलाय. म्हणजे एक देऊळ बांधलं, मग ते देऊळ बांधताना मी त्याच्यात फक्त पूजा करीन असं नव्हतं, तर सगळ्या समाजाने धार्मिक व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. आणि ते कसं तर त्याचं छान उदाहरण मुद्दामच चरित्रकार म्हणतात म्हणून सांगतो की भागोजी शेटकीर महाशिवरात्रीच्या उत्सवाला मुंबईमधनं मोठा एक लोकांचा जथा इकडे पाठवायचे. मग त्याच्यात कोण कोण होते तर भजन मंडळी होती, कीर्तनकार होते, त्याच्यात रत्नागिरीत अचानक चला आपण महाशिवरात्री उत्सवाला येऊया म्हणून येणारी लोक होती. ह्या सगळ्या लोकांना भागोजी शेटकीर स्वतःच्या खर्चाने पाठवायचे. असं म्हणतात की महाशिवरात्रीचा एकूण खर्च हा 5 ते 6 हजारात व्हायचा, तेव्हाच्या 5 ते 6 हजारात व्हायचा. तो सगळा खर्च स्वतः भागोजी शेटकीर करायचे. म्हणजे फक्त वैयक्तिक आयुष्यात धार्मिकता असणं आणि एक सार्वजनिक आयुष्यात समाजाचं काहीतरी आपल्याला ऋण फेडायला हवंय ह्याची धार्मिकता जी असणं ती भागोजी शेटकीरांकडे होती आणि ती धार्मिकता ते कायम जपून होते. त्याबरोबर एक छोटीशी गोष्ट त्यांची सांगतो. सकाळी त्यांची दिनचर्या कशी असायची, 4 वाजता ते उठायचे, 4:30 वाजता पहिला आंघोळ आणि सगळं उरकून एक काय म्हणतात ते घंटानाद व्हायचा आणि तेव्हा सगळ्या किल्ल्याला समजायचं की शेठजी आता पूजा पठणाला बसलेले आहेत. त्याबरोबर त्याच्यानंतर पैचा हिशोब बघितला जायचा. हिशोबासाठी एक अकाउंटंट कायम त्यांच्या बरोबर असायचा. आणि त्याबरोबर ते जेव्हा घरातनं बाहेर पडायचे तेव्हा असे उल्लेख आहेत की रस्त्यावर न येणारी जाणारी माणसं थांबायची, लहान मुलं खेळायची थांबायची, म्हातारी आणि अगदी वृद्ध व्यक्ती असतील ते सुद्धा एका ठिकाणी थांबून शेठजींना वंदन करायचे आणि मग शेठजी जायचे. हा मान प्रत्येक सावकाराला मिळत नव्हता. हा शेठजींना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दलचा हा मान होता. 1922चा काळ आहे. भागोजी शेटकीरांनी आळंदीची धर्मशाळा बांधलेली आहे. गाडगे महाराजांचा त्यांच्यावर खूप जास्ती प्रभाव आहे आणि बहुजनांचा उद्धार करण्याचं काम भागोजी शेटकीर कायम करतच आहेत. तेव्हाची रत्नागिरीची परिस्थिती बघू. अर्थात हे सगळं सांगताना ती फार दुर्दैवी घटना आहे. त्याच्यातनं कुठेही कोणाही काय म्हणतात ते मनाला लावून घेऊ नये सांगितलं जातंय ते, पण ही वस्तुस्थिती आहे म्हणून सांगावं लागतं की तेव्हा एका विशिष्ट समाजाचे होते म्हणून भागोजी शेटकीरांना रत्नागिरीतल्या देवळात प्रवेश नव्हता. त्याबरोबर खूप वेळेला असा उल्लेख बापूसाहेब परुळेकरांनी केलाय की भागोजी शेटकीर चालत किल्ल्यातून विश्वेश्वराच्या देवळाच्या इथे जाते. म्हणजे भाट्याची खाडी आहे तिथे जे विश्वेश्वराचं देऊळ आहे तिथे जायचे. तिथे जाऊन ते पायरीशी नमस्कार करून परत यायचे. एवढे धनाढ्य होते, एवढे पैसेवाले होते, पण त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता कारण तेव्हाच्या त्या पुरोहितांनी त्यांना अटकाव केला होता. ह्याचा भागोजी शेटकीरांना खूप त्रास व्हायचा आणि अर्थात होणार ते काही चूक नव्हतं, पण ते करताना शेटजींनी कधीही त्याचा राग फार जास्ती उग्र प्रकारे दर्शवलेला दिसत नाही. त्यांनी ते कृतीतून घडून दाखवलं. ते कसं दाखवलं तर त्याचंच उदाहरण आहे ते म्हणजे सावरकरांबद्दलचा त्यांचा असलेला अभिमान, सावरकरांबद्दलचा त्यांचा स्नेह आणि त्याच्यानंतर मग त्याचं रूपांतर पतित पावन मंदिरमध्ये झालं. तो सगळा काळ 1924ला सावरकर इकडे आलेले आहेत. 24ला सावरकर आल्यानंतर एक क्रांतिकारक म्हणून सावरकर इथे काय म्हणतात पूर्ण देशात माहीतच होते, शेठजींना माहीतच असणार आहेत. पण सावरकरांचं इकडचं कार्य म्हणजे जात्युच्छेदक चळवळ. एका विशिष्ट जातीने फक्त धर्माच्या किल्ल्या आपल्या कमरेला बांधायच्या आणि बाकी सगळ्यांना आपल्याच देवापासून लांब ठेवायचं, हा जो एक विचित्रपणा होता त्याच्या विरुद्ध सावरकर
इकडे भांडत होते. आणि ह्या धोरणाबद्दल शेटजींना खूप जास्ती आदर होता सावरकरांचा. आणि त्याचं रूपांतर कसं झालं तर एक खूप छान कथा सांगितली जाते. 1926-27चा काळ आहे. जो इकडचा अस्पृश्य समाज होता त्यांचा खूप मोठा मेळा घेऊन आत्ता जे रत्नागिरीतलं विठ्ठल मंदिर आहे तिथे सावरकर घेऊन गेले. तिथे बाचाबाचीचे प्रसंग आले आणि सावरकरांना आणि त्या सगळ्या समाजाला फक्त पायरीपर्यंत येण्याचा मान मिळाला. त्याच्यानंतर त्यांना हकलवण्यात आलं. 1928ला महाशिवरात्रीला स्वातंत्र्यवीर सावरकरांना किल्ल्यात भागेश्वर मंदिरात शेटजींनी बोलवलं आणि शेटजींनी भागेश्वर मंदिर दाखवलं. त्याच्यात सरळ सरळ चरित्रात त्यांच्या उल्लेख आहे म्हणून सांगतो. शेटजी म्हणाले की मला दुसऱ्या कुठल्या तरी देवळात पूजा करायचा वगैरे अधिकार नाही, म्हणून मी माझं स्वतःचं देऊळ बांधलं आणि इथे मी आता सगळे काय म्हणतात ते पूजा वगैरे सगळं करतो. तर सावरकर त्यांना म्हणालेत, शेटजी तुमचं कार्य खूप मोठं आहे, खूप जास्ती आहे, पण तुमच्यासारखे अनेक लोक आहेत जे धार्मिक आहेत आणि ज्यांना ह्या सगळ्या कामं करायची आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काय करायचं, आपण काहीतरी करू शकतो का? आणि त्याच्यातून पतितपावन मंदिराची निर्मिती झालेली आहे. आता ह्याच्यात एक छान वाक्य पिलणकर चरित्रकारात त्यांनी लिहिलेलं आहे, ते सांगतो की पतितपावन मंदिराबाबतीत काय होतं तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे पतितपावन मंदिराचं सगळी उभारणी करताना आणि जात्युच्छेदक चळवळ करताना सरस्वती होते, तर त्याची लक्ष्मी शेटजी भागोजी शेटकीर होते. आणि सत्यशोधकने एक छान मथळा लिहिला होता, तो मुद्दाम सांगतो आणि ते नाव कसं पडलं सांगतो. तर सत्यशोधकने असं लिहिलेलं आहे की अनेक लोक अनेक समाजाभिमुख कामांना पैसे देतात. ते पैसे देताना ते म्हणतात किती खर्च येतो सांगा, मी देतो. पण त्यांना फक्त पैसे देण्यापुरतं स्वतःला मर्यादित ठेवायचं असतं, त्याच्या पुढे जात नाहीत. अशी लोक दानी आहेत. भागोजी शेटकीर ह्यांचं कर्तृत्व हे आहे की ते करताना ते स्वतः जागा विकत घेतात. ते काम एवढं समाजाभिमुख असताना त्याच्यात एक रिस्क पण असते. सगळे रोष पत्करून सगळं पत्करून पतितपावन मंदिर बांधायचं ठरवलं आणि तिथे जात्युच्छेदक चळवळीला एक मोठा बेस निर्माण करून दिला स्वातंत्र्यवीर सावरकरांना. म्हणून ते फक्त दानी नाहीयेत तर दानशूर आहेत. पण हे सगळं करताना शेटजींची भाविकता, धार्मिकता, अंधश्रद्धा कधीच नाही, पण श्रद्धा, ह्या सगळ्या गोष्टी टिकून होत्या. आणि एक माणूस म्हणून शेटजी कायमच लार्जर दॅन लाईफ होते. (1869) साली जन्मलेला, गरीब कुटुंबात जन्मलेला व्यक्ती हा 1944 साली एक अत्यंत काय म्हणतात ते थोर फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणून गेला. हे त्यांचं पूर्ण कार्य हे एक एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणं फारच अवघड आहे, पण तो सांगायचा प्रयत्न केला. कदाचित काही वर्षांनी ह्याच्यावर एक डॉक्युमेंटरी काढायची इच्छा आहे. इतिहास मॅटर्स तर्फे तेवढी जर काय म्हणतात ते तेवढा एक वास्टनेस मिळाला, तेवढं एक वेळ मिळाला आणि साधन सामुग्री मिळाली तर आमची स्वतःची इच्छा आहे की तो एक डॉक्युमेंटरी करावी. आणि त्याच्याबद्दल मी आत्ता आवाहन करतोय, तुम्हाला जर काही शेटजींबद्दल माहिती असेल, त्यांच्या काही गोष्टी माहीत असतील, त्यांच्याबद्दल काही शेअर करायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता फक्त एक सांगतो की तुम्ही जेव्हा रत्नदुर्ग किल्ल्यात शिरता तेव्हा भागेश्वर मंदिरासमोर जिथे भागोजी शेटकीरांचा जन्म झाला ती जागा आहे. जाताना फक्त जसा भागेश्वर मंदिराला नमस्कार करता तसा कधीतरी थांबून त्या पायरीला एकदा नमस्कार करा, कारण की एवढा मोठा व्यक्ती कोकणात होऊन गेला ह्याचा अभिमान आपल्यालाच असायला हवा. थँक्यू सो मच. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका इतिहास मॅटर्स.